नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर मी आहे भाविका, मी आहे महाराष्ट्रामधल्या खानदेशा भागाची. सध्या मी जर्मनीत राहते आणि जर्मनीतले छान छान विषयांवरचे व्हिडिओज आणत असते. तर आजचा सुद्धा व्हिडिओ तुम्हाला थंबनेल टायटलवरून समजलाच असेल, तर हा खूप महत्त्वाचा विषय आहे आणि बऱ्याचशा लोकांना याबद्दलची उत्सुकता असते, जाणून घ्यायचं असतं. बऱ्याचशा लोकांना माहिती हवी असते याबद्दल आणि हा खरंच खूप मोठा प्रश्न आहे. जेव्हा मी जर्मनीत येणार होते तेव्हा मला सुद्धा पडलेला हा खूप मोठा प्रश्न आहे आणि माझे काय गैरसमज होते ज्याकरता मी 6 महिने मी जर्मनीत येण्यासाठी डिले केलेलं. तर इकडे आल्यानंतर तो कम्प्लिटली डिफरंट सिनारिओ होता. तर खूप सारे प्रश्न आहेत होते माझ्या मनामध्ये, जे इकडे आल्यानंतर मला क्लिअर झाले. तर म्हटलं ते आपण एका व्हिडिओमध्ये मांडावे, जेणेकरून कोणाला याच्याबद्दल माहिती हवी असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच युजफुल ठरेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तो प्रश्न म्हणजे जर्मनीमध्ये इंग्लिश वापरली जाते का, बोलतात का? तर सर्वात महत्त्वाचा म्हणजे आता आपण मुद्दे पॉइंटने बोलू ॲक्च्युली, तर क्लिअर होईल. तर जॉब. तर नंबर 1 जॉब. तर जॉबमध्ये जर्मन किती महत्त्वाची आहे? तर खरं सांगायला गेलं तर तुमच्या प्रोफेशनवर डिपेंड आहे. तर माझा जॉब हा IT मध्ये आहे, तर मला जर्मनची इतकी गरज भासत नाही. माझे जे सगळे मीटिंग्स होतात ते सगळे इंग्लिशमध्ये होतात. नंतर माझे जे कलिग्स आहेत ते सर्व इंटरनॅशनल होते आधीच्या कंपनीमध्ये, तर तिथे आम्हाला ऑब्व्हियसली इंग्लिशमध्येच बोलावं लागायचं. आत्ताच्या टीममध्ये फक्त मी अशी आहे जी म्हणजे जर्मन बोलत नाही जास्त, किंवा नॉन नेटिव्ह स्पीकर जर्मन, आणि सगळे जर्मन कलिग्स आहे. आणि अजून एक मुलगा आहे जो माझ्या नंतर जॉईन झाला. जेव्हा मी जॉईन झाले तेव्हा मी एकटे होते. आता एक मुलगा आहे, त्यालाही जर्मन येत नाही, तर त्याकरता ती लोक आता इंग्लिशमध्ये बोलतात. पण हा माझा जॉब आहे. माझ्या जॉबमध्ये एवढी गरज नाही आहे जर्मन भाषेची, म्हणून इंग्लिश बोलली जाते. पण असे काही जॉब्स जे सेल्सचे असतात, मॅनेजमेंटचे असतात, किंवा जिथे क्लायंटशी कम्युनिकेशन करायचं असतं, तर अशा प्रोफाईल्सला जर्मन लँग्वेज ही खरंच खूप गरजेची आहे. त्याच्यामुळे त्यांचे कनेक्ट्स वाढतात, चांगलं कम्युनिकेशन होतं आणि त्यांच्या सर्व ज्या गोष्टी असतात त्या त्यांना चांगल्या पद्धतीने समजतात. तर इट्स कम्प्लिटली डिपेंड ऑन युअर प्रोफेशन. त्यावरनं आपण ठरवू शकतो की इंग्लिश महत्त्वाची आहे किंवा नाही. पण IT मध्ये तुम्ही असाल तर तुमचं धक्कून जातं. आणि काही काही प्रोफेशन असे पण आहेत जे प्युअरली इंग्लिश बेस असतात, तर तिथे गरज नाहीये. पण तर हे झालं जॉबमध्ये. तर हे तुम्ही म्हणू शकता की डिपेंड्स ऑन युअर प्रोफेशन. आता नंबर 2 स्कूलिंग. तर इथे इंग्लिश मीडियम्स पण आहेत आणि जर्मन मीडियम्स पण आहेत. पण मोस्टली माझे जे कलिग्स आहेत तर ते IT मध्येच ऑब्व्हियसली सगळे कामं करतात, तर चांगल्या प्रकारची सॅलरी त्यांना इथे मिळते. तरी सुद्धा त्यांची मुलं ही जर्मन स्कूलमध्ये जातात. तर त्या स्कूलमध्ये त्यांना फीज लागत नाही, ती कम्प्लिटली फ्री आहेत. आणि जे इंग्लिश मीडियम्स आहेत तर ते प्रचंड महाग आहेत. तर माझे नाही ॲक्च्युली, माझ्या हजबंडचे काही कलिग्स, तर त्यांचे मुलं इंग्लिश मीडियममध्ये जातात, कारण ते कलिग्स इंडियन आहेत आणि ते प्रचंड महाग आहे. म्हणजे काही काय, आता इट डिपेंड्स ऑन युअर ऑल्सो की तुम्ही कुठल्या ग्रेडला, कुठल्या तुकडीत आहात बेसिकली. तर काही मुलांना लागतात 18,000 युरो, काहींना 20,000 युरो. तर अशा वार्षिक तर हे बऱ्यापैकी महाग आहे. तर अगेन म्हणजे स्कूल दोघं याच्यात तुम्हाला अवेलेबल आहे, पण जर्मनमध्ये फ्री आणि इंग्लिशमध्ये प्रचंड महाग आहे. तर हे स्कूलिंगबद्दल झालं. त्यानंतर नंबर 3, तर आपण जेव्हा दुकानात जातो किंवा कुठली बेसिक गोष्ट आपल्याला करायची असेल तर तिथे इंग्लिशमध्ये कामं होतात की आपल्याला तिथे जर्मन बोलावं लागतं. तर आपण जेव्हा ग्रॉसरी शॉपिंग करायला जातो तर सर्व प्रॉडक्ट्सवर ॲक्च्युली जर्मनमध्ये लिहिलेलं असतं आणि ऑब्व्हियसली ते तुम्हाला ट्रान्सलेटर घेऊन ट्रान्सलेट करावं लागतं जर तुम्हाला जर्मन येत नसेल तर, आणि मग तुम्हाला गोष्टी घरी आणाव्या लागतात. तर बऱ्याचशा ठिकाणी, आणि तुम्ही डॉक्टरांकडे जात असाल तरी सुद्धा त्या लोकांना इतकं छान असं इंग्लिश येत नाही, तर ते लोक थोडकी मोडकी इंग्लिश बोलतात. त्याच्यामुळे तिथे सुद्धा बऱ्यापैकी जर्मनची गरज भासते. काही काही लोक बोलतात, काही काही डॉक्टर इंग्लिशमध्ये बोलतात, पण ते सुद्धा तुम्हाला दोघं अवेलेबल मिळतील, पण जर्मन जास्त अवेलेबल आहे. आणि त्यांची जी फ्लुएन्सी आहे इंग्लिशची, जी लोक बोलतात त्यांची पण फ्लुएन्सी खूप छान आहे असं नाही, त्यांच्यापेक्षा आपण बऱ्यापैकी चांगलं इंग्लिश बोलतो. तर ही प्रॉब्लेम्स इथे येतात. तर त्या ठिकाणी जर आपल्याला जर्मन येत असेल ना तर आपल्या गोष्टी खूप सोप्या होऊन जातात. म्हणजे ग्रॉसरीमध्ये पण, किंवा लोकांशी काही आपल्याला कळत नसेल तर त्यांच्याशी कम्युनिकेट करायला पण. तर इन जनरल ग्रॉसरी, डॉक्टर यामध्ये तुम्हाला बऱ्यापैकी जर्मनची गरज भासते असं मी म्हणेन. त्याच्यानंतर नंबर 4,
तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग फ्रेंड्स इथे भेटतात का, किंवा तुम्हाला जर्मन गरजेचीच आहे का इथे फ्रेंड्स बनवण्यासाठी, तर बेसिकली ती ग्रुप्स असतात. तर आता इंडियन एक कम्युनिटी आहे, काही इंटरनॅशनल असतात. इंटरनॅशनलमध्ये सगळेच लोक असतात, चायनीज, जापनीज, युक्रेनचे, सगळे जिथून आपल्याला इमॅजिन होतात त्या सगळ्या देशांची लोक तिथे असतात. तर त्या लोकांची सुद्धा एक कम्युनिटी असते आणि तिथे आपण कनेक्ट होऊन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी आपण करू शकतो. किंवा आपली इंडियन पण एक कम्युनिटी असते. पण तेच की जर जर्मन तुम्हाला आलं तर तुम्ही इथल्या लोकांशी जास्त कनेक्ट करू शकाल. आणि जी इव्हेंट्स लिस्ट आउट होतात, किंवा काही ठिकाणी ट्राम स्टॉपवर पण असं फ्लॅश होत असतात की समर इव्हेंट्स कुठले होणार आहे, काय होणार आहे, हे जर तुम्हाला कळत गेलं तर सोपं जातं. आणि जर्मन येत असेल तर तुम्ही जर्मन कल्चर जास्त समजून जर्मन जे नेटिव्ह स्पीकर आहे त्यांना छान फ्रेंड्स बनवू शकतात. पण हो, विदाउट जर्मन सुद्धा तुम्ही इथे छान तुमचा ग्रुप सर्कल बनवू शकता. तर तिथे लँग्वेजचा जास्त बॅरियर येत नाही. नंबर 5, तर गव्हर्नमेंट ऑफिसेस किंवा गव्हर्नमेंट डॉक्युमेंटेशन हे इंग्लिशमध्ये असतं का, तर नाही. सर्व यांचे जे डॉक्युमेंट्स असतात ते जर्मनमध्ये असतात. आणि जर्मन लोकांना खूप जास्त डॉक्युमेंट्स आवडतात. त्याच्यामुळे इच अँड एव्हरी गोष्ट त्यांनी प्रिंट आउट केलेली असते, गठ्ठीच्या गठ्ठी तुमच्याकडे वर्षभराची साचलेली असते. प्रत्येक गोष्टीचं यांना डॉक्युमेंटेशन आवडतं. इव्हन सॅलरी स्लिप सुद्धा काही कंपनी हे पोस्टाद्वारे पाठवतात. तर एवढं डिजिटलायझेशन जे इंडियामध्ये आहे तसं जर्मनीत नाहीये. थोडंसं पेपरवर्कला हे लोक डेटा प्रायव्हसीला खूप जास्त इम्पॉर्टन्स देतात, त्याकरता खूप सारे पेपर्स असतात. तर तिथे तुम्हाला जर्मन आलं तर बेटर आहे, कारण खूप साऱ्या गोष्टी कळतात. ते ट्रान्सलेट करून प्रत्येक गोष्टी ट्रान्सलेट करायला थोडं इरिटेशन होतं. इंग्लिशमध्ये ते नसतं, तुम्हाला ट्रान्सलेटच करावं लागतं. आणि जेव्हा तुम्ही जर्मन ऑफिसला जातात, आता तुम्ही ब्लू कार्डसाठी अप्लाय करताय किंवा रेसिडेंट परमिटसाठी अप्लाय करताय किंवा काही तुमचं काम असेल, तर ते तुमच्याकडनं एक्सपेक्ट करतात की तुम्ही थोडं का असेना जर्मन त्यांच्याशी बोललं गेलं पाहिजे. तर त्या ठिकाणी मी म्हणेल की जर्मन लागतं, नाहीतर खूप इश्यूज येतात. तर अशा ठिकाणी आपल्याला जर्मन आलेलं बेटर आहे, तिथे इंग्लिश जास्त धकत नाही. तर नंबर 6, आणि हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे माझ्यासाठी तरी इथे जे किटा असतात तर ते जर्मन, इंग्लिश आणि जर्मन दोघं असतात. पण जर तुम्ही जर्मन याच्यात टाकलं, कारण मुलगा तुमचा लहान आहे, त्याला इंग्लिश मिडियममध्ये आपण सध्या नाही टाकलं तरी चालणार आहे, तो 3-4 वर्षांचा आहे, तर मग अशा वेळी तिथे जर तुम्हाला बिलकुलच जर्मन येत नाहीये तर तिथे चालू शकेल का, तिथे इंग्लिशमध्ये थोडंफार तरी बोलतात का. तर माझं बाळ जर्मन किटामध्ये जातं आणि मला पण खूप फ्लुएंट जर्मन येते अशातला भाग नाहीये, पण माझं काम धकतं. मी छोटे कम्युनिकेशन जे माझे जे कन्सर्न्स असतील ते त्यांना मी सांगू शकते, त्यांना मी समजू शकते की ते काय म्हणतायत. फ्लुएंट नाही म्हणता येणार, पण सर्वायवल जर्मन मला येते. तर पण असे काही व्यक्ती असतात ज्यांना बिलकुलच जर्मन येत नाही, तर त्यांच्यासाठी की किटामध्ये टाकण्यासाठी आपल्याला जर्मन येणं गरजेचंच आहे का, तर असं नाहीये. काही आता जर तुमचं टागेसमुटर असेल, छोटंच असेल, तर तिथे एकच लेडी असते किंवा 2 लेडी असतात, तर मग त्या कदाचित तिथे प्रॉब्लेम येऊ शकतो. माझा बाळ जेव्हा टागेसमुटरला जायचं तेव्हा त्या एक टर्किश लेडी होती, तर तिला फक्त जर्मन यायचं, तर तिच्याशी बोलताना मला फक्त जर्मनमध्ये बोलावं लागायचं. आणि तेव्हा मला प्रॉब्लेम्स यायचे, कारण काही शब्द असे असतात जे आपल्यासाठीही नवीन असतात आणि लहान मुलांशी रिलेटेड, तर तेव्हा मला थोडेफार प्रॉब्लेम आलेले. पण जर तुम्हाला प्रॉपर किटा मिळालं असेल, टागेसमुटर नाही, टागेसमुटर हे फार लहान मुलांसाठी असतं आणि किटामध्ये लहानही असतात, डिपेंड्स ऑन किटा, काही ठिकाणी लहानही असतात, मोठे ग्रुप पण असतात. तर तिथे तुम्हाला खूप सारे ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्सला अलोकेट केलेले वेगवेगळे टीचर्स असतात. तर माझ्या कानाच्या ग्रुपला, माझ्या मुलाचं नाव कान्हा आहे, तर त्याच्या ग्रुपला 3 टीचर अलोकेट केले आहेत, त्या सगळ्या लेडीज आहेत. तर त्यापैकी 2 लेडीज ज्यांना इंग्लिश चांगल्यापैकी बोलता येते, तर आपल्या ग्रुपमध्ये नाही पण कुठल्याही दुसऱ्या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला इंग्लिश स्पीकर्स तिथं भेटून जातील. म्हणजे खूप फ्लुएंट बोलतात तसं नाही अगेन, तर तुडकं मुडकं का असेना ते बोलतात आणि आपल्याला समजू शकतं. तर खूप जास्त असा प्रॉब्लेम येत नाही. इंग्लिश जरी आपण तिथे बोललो तरी आपलं काम धकू शकतं. म्हणून आपल्या मुलाला किटामध्ये टाकण्यासाठी आपल्याला खूप छान जर्मन यायलाच पाहिजे असं नाहीये, इंग्लिशवर सुद्धा आपलं काम धकू शकतं. पण हो, परत एकदा जर तुम्हाला जर्मन येत असेल तर तुम्ही त्यांच्याशी खूप छान कम्युनिकेट करू शकता. तुमच्या ग्रुपमध्ये जी लहान लहान मुलं आहेत त्यांच्या पॅरेंट्स सोबत सुद्धा तुम्ही फ्रेंडशिप करू शकता आणि टीचर सोबत सुद्धा तुमचं एक खूप छान असं बॉन्ड क्रिएट करू शकतात. तर जर्मन आलं तर खूप चांगली आहे, पण इंग्लिशवरही तुमचं धकू शकतं. तर नंबर 7, इथे सगळ्याच लोकांना इंग्लिश बोलता येते का, तर नाही. इथे बऱ्याचशा लोकांना इंग्लिश बोलता येत नाही. तर आजकाल जे बरेचसे यंगस्टर्स आहेत
ते ट्राय करतात आपल्याला रिप्लाय द्यायचा जर आपण त्यांना काही विचारलं तर. ते थोडंफार इंग्लिश बोलू शकतात, काही काही फ्लुएंटही बोलतात, पण बऱ्यापैकी लोक फार त्यांचं इंग्लिश आपल्यापेक्षाही खराब असतं. तर पण ते ट्राय करतात ॲटलिस्ट की आपल्याला काहीतरी रिप्लाय वगैरे देतील. पण ज्यांचं वय झालं आहे ना, तर म्हणजे जे यंगस्टर्समध्ये नाही मोडले जात, ते थोडे त्यांचं वय झालेले लोक आहेत, तर ते लोक थोडे रिजिडही असतात. आणि म्हणजे काही काहींना येत असूनही काही काही लोक नाही आपल्याला एंटरटेन करत, किंवा काही काहींना जेन्युअनली नाही येत. तर यंगस्टर्स तुम्हाला रिप्लाय देतील, पण जे सिनियर सिटीजन लोक जिथली आहे तर ती त्यांना नाही येत बेसिकली इंग्लिश बोलता. तर आपल्याकडे सेम इश्यू, आपल्याकडच्याही सर्व सिनियर सिटीजन्सला इंग्लिश बोलता येतं का नाही, तर तसंच इथे आहे. तर नाही येत, ते जर्मनमध्येच बोलणं प्रिफर करतात. म्हणून तुम्हाला हेल्प वगैरे काही हवी असेल तर तुम्हाला सगळेच लोक हेल्प करू शकतील हे याची काही गॅरंटी नसते. कारण बऱ्याचशा यंगस्टर्सला सुद्धा खूप छान अशी इंग्लिश येत नाही, तर तुडकी मुडकी बोलतात. म्हणून सगळ्याच लोकांना इथे इंग्लिश येते का, तर मुळीच नाही. आणि ज्यांना येते त्यांनाही खूप फ्लुएंट येते का, तर नाही. त्यांचं इंग्लिश बऱ्यापैकी ओकेच असतं. तर आणि त्यांचा ॲक्सेंट पण एवढा वेगळा असतो ना की आपल्याला थोडे काही दिवस समजून घ्यायलाच खूप वेळ लागतो की यांना नेमकं काय म्हणायचंय. तर हा प्रॉब्लेम येतो जर आपल्याला जर्मन येत नसेल ना, तर आपल्या लोकांशी कम्युनिकेशन जे असतं ते फार असं लिमिटेड व्हायला लागतं. आणि आपल्याला बऱ्याचशा गोष्टींपासून मग आपल्याला जी माहिती मिळणार असेल तर ती नाही मिळत. तर बेटर आहे की आपण थोडं का असे ना, आता एकदम फ्लुएंट नाही पण ॲटलिस्ट A2 लेवलचं जरी आपण जर्मन शिकलो ना, तरी आपण छान असे कम्युनिकेशन त्या लोकांसोबत करू शकतो. ज्या गोष्टी नाही समजत, जे शब्द आपल्याला नाही समजत, ते सुद्धा ते आपल्याला थोडं एलॅबरेट करून थोडंसं अजून वेगवेगळे एक्झाम्पल्स देऊन सांगू शकतात आणि आपल्याला गोष्टी समजू शकतात. तर ॲटलिस्ट A2 लेवलचं तरी जर्मन आपल्याला यायला पाहिजे. आणि जर्मनीमध्ये आल्यानंतर ॲक्च्युली मला कळलं की जर्मन भाषा ही किती डिफिकल्ट आहे. ते इतकी सोपी नाही आहे ती. म्हणून आल्यानंतर जर तुम्ही लगेच स्टार्ट केलं ना काही दिवसात, तर इट टेक्स टाइम. पण थोड्या दिवसांनी, मग 1 वर्षांनी किंवा 1-1.5 वर्षांनी तुम्ही थोडंफार असं कम्युनिकेशन करू शकाल कॉन्फिडेंटली. तर म्हणून तुम्ही लवकर स्टार्ट केलं तर बरंच पडेल. आणि जर तुम्हाला खूप फास्ट शिकायचं असेल तर 6 महिन्यात सुद्धा काही लोक B1 लेवल कंप्लीट करतात, पण ते इंटेन्सिव्ह कोर्सेस असतात. पण जर तुम्हाला इंटेन्सिव्ह घ्यायचं नसेल तर मग काही काही वेगवेगळे बॅचेस असतात. 2 टाइम्स अ वीक, 3 टाइम्स अ वीक असे काही बॅचेस असतात. तर ते करत करत तुम्हाला 1-1.5 वर्ष लागतो. आणि तेही खूप फ्लुएंट असा तुम्ही हे नाही बनत, स्पीकर नाही बनत, तुम्ही फक्त इंडिपेंडंट स्पीकर बनतात. त्यालाही तुम्हाला खूप प्रॅक्टिस द्यावी लागते. तर ह्या लँग्वेजला शिकायला खूप टाइम लागतो. आणि जर तुमचा प्लॅन असेल ना की 2-3 वर्षासाठी जरी तुम्हाला थांबायचं आहे तरी तुम्ही शिका, कारण तुमचं लाईफ खूप इझी होईल. आणि काय यू नेव्हर नो, म्हणजे परत तुमचं एक्सटेंड होऊ शकतं आणि तुम्ही राहू शकता आणि असं शिकलेलं वाया जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही नक्की शिका, कारण तुम्हाला वेळ लागेल आणि मग नंतर रिअलाइज होईल की वेळ चालला गेला आणि आपण शिकलोच नाही. तर म्हणून लँग्वेज शिका आणि A2 तरी करा, म्हणजे तुम्ही ॲटलिस्ट तुमचं इंडिपेंडंट तुम्ही व्हाल, तुम्ही तुमची कामं ॲटलिस्ट करू शकाल. कारण इथे बऱ्यापैकी ठिकाणी जर्मन विचारली जाते. गव्हर्नमेंट ऑफिसेस, म्हणजे इथे खूप साऱ्या ठिकाणी असं पण आहे, म्हणजे माझा पर्सनल अनुभव आहे हा. जर तुम्ही जेव्हा जॉब सर्च करत असतात तेव्हा त्यांची एक एजन्सी असते, तिथे जाऊन सुद्धा ते तुम्हाला हेल्प करतात. तर त्यांनी मला सांगितलं तुला जर्मन येतं का, म्हटलं मला तेव्हा मी शिकत होते, A1 लेवलला होते. तर म्हटलं मला बिलकुलच काही तेव्हा येत नव्हतं. तर ते म्हटले की ज्या व्यक्तीला जर्मन येतं त्या व्यक्तीला तू तुझ्यासोबत घेऊन ये, मग आमच्या इथे मीटिंगला हे एक अपॉइंटमेंट होती, त्या अपॉइंटमेंटला ये, मग ते माझ्याशी कम्युनिकेशन करतील. तर असं काही काही ठिकाणी आहे. काही काही गव्हर्नमेंट अपॉइंटमेंट जे असतात आपल्या, तिथेही असं होतं की त्यांना जर्मन स्पीकर हवा असतो. तर असे इश्यूज टाळण्यासाठी जर्मन शिकलेलं कधीही बेटर. आणि शिकल्यानंतर आपल्याला यांचं कल्चर कळतं, आपलंच लाईफ खूप इझी होतं ॲक्च्युली. फक्त एक सर्टिफिकेशन किंवा फक्त एक काहीतरी नवीन गोष्ट शिकायची म्हणून शिकावी, यापेक्षा सुद्धा आपलं लाईफ खूप इझी होतं, खूप जास्त इझी होतं. आणि नवीन गोष्ट जर आपल्याला शिकण्याची इच्छा असेल ना, तर भाषा आली तर आपल्याला नवीन गोष्टी खूप छान समजतात. म्हणून भाषा शिकावी. तर मी पण रोज थोडं काही ना काही शिकत असते. माझी काही फ्लुएंट नाहीये, पण मी कम्युनिकेशन थोडंफार करू शकते. तर एवढं आपल्याला तरी यायला पाहिजे. तर आशा करते ह्या व्हिडिओमधून तुम्हाला काही माहिती मिळाली असेल. तर मी जेव्हा म्हणजे माझ्या हस्बंडने जेव्हा मला सांगितलं की आपण जर्मनी जाऊया आणि तिथे काही दिवस राहूया म्हणून, तर तेव्हा मला असं होतं की मी माझा इंडियाचा जॉब सोडणार नाही. कारण मला हे माहितीच नव्हतं, तेव्हा व्हिडिओज नव्हते, की मला असं वाटायचं तिकडे जावं लागेल म्हणजे तिथली भाषा आपल्याला यावी लागेल, तिथली भाषा आली तरच आपल्याला तिथे जॉब करता येईल. किंवा मला हेही माहित नव्हतं की आपण डिपेंडंट विजावर काम करू शकतो. मला बेसिकली असं वाटायचं जर्मनीला जावं लागेल म्हणजे मला घरी राहावं लागेल.
तर 6 महिने मी ही गोष्ट नाही करत गेले. त्याच्यानंतर माझी पुण्यातली कंपनी फार दूर होती, त्याकरता माझ्या हस्बंडने तो डिसिजन घेतला की नाही आपण जाऊया आणि तुझा हा जॉब जो पुण्यातला आहे तो खूप दूर आहे, थोडं आपण फिरून येऊ आणि मग आपण परत पुण्याला येऊ आणि मग तू रिझ्यूम कर. पण लकीली बाय गॉड्स ग्रेस मला लगेचच 3-4 महिन्यातच जॉब मिळाला आणि विदाऊट जर्मन लँग्वेज. इथे मी माझा व्हिडिओ थांबवते आणि शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल खरंच मी तुमचं खूप आभार मानते. आणि माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा जर तुम्ही केलं नसेल तर. आणि आपण भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या. बाय.